मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि उज्ज्वल करण्याच्या उद्देशाने आमदार सुहास भैया बाबर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या 2 दिवसीय करिअर मार्गदर्शन मेळाव्याचा आज मॉडर्न एज्युकेशन सोसायटी विटा येथे उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झालाय। विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची औपचारिक सुरुवात देखील करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या काळातील आव्हाने ओळखून आपल्या आवडी, क्षमता आणि कौशल्यांच्या आधारे करिअरची दिशा निश्चित करावी असं आवाहन केलंय। आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे तर योग्य मार्गदर्शन आणि कौशल्य विकासालाही तितकंच महत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलंय। विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील संधीची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या करिअरविषयक संभ्रमाचे निरसन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलंय। या करिअर मार्गदर्शन मेळाव्यात उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान, वैद्यकीय, प्रशासन, वित्तीय सेवा, संरक्षण दल, उद्योजकता आदी विविध क्षेत्रातील 60हून अधिक तज्ज्ञ सहभागी झालेत। हे तज्ज्ञ विद्यार्थी आणि पालकांशी थेट 1-to-1 संवाद साधून करिअरच्या विविध संधी, आवश्यक पात्रता, कौशल्य विकास आणि भविष्यातील रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन करीत आहेत। मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी मतदारसंघातील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत आपल्या करिअरविषयीची शंकांचं समाधान करून घेतलंय। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण करिअर मार्गदर्शनाची संधी उपलब्ध झाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार सुहास बाबर, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, तहसीलदार टोंपे साहेब, ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राजोपाध्याय, विनोद गुळवणी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते। निवडणूक नसतानाही विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय। बंडोपंत राजोपाध्याय सामान्यतः राजकारणी निवडणुका जवळ आल्या की अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात, मात्र सध्या कोणतीही निवडणूक नसताना केवळ विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे, ग्रामीण भागातील युवकांना योग्य दिशा मिळावी आणि पालकांच्या मनातील करिअरविषयक संभ्रम दूर व्हावा या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आमदार सुहास बाबर यांनी हा अभिनव उपक्रम राबवलाय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।